नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. मीरा भाईंदरमध्ये हिंदी 82% मराठी घटतेय. मराठी एकीकरण समितीवर सरनाईकांचा गंभीर आरोप. भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करा, मनोज प्रधान. आणि 2 मार्च रोजी ठाणे महापालिका लोकशाही दिनाचं आयोजन. प्रताप सरनाईक यांनी नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींवर आणि ठाकरे जिल्ह्यातील शिवसेना भाजपाच्या मजबूत स्थितीवर भाष्य केले. त्यांनी नमूद केले की एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शिवसेनेची पकड घट्ट केली आहे, ज्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याचा वारसा पुढे नेला जातोय. ठाणे महापालिकेत महायुतीचे महापौर आणि उपमहापौर बिनविरोध निवडले जाणार आहेत. मीरा भाईंदरमधील भाषिक समीकरणावर बोलताना सरनाईक यांनी हिंदी भाषिकांची वाढती संख्या आणि मराठी भाषिकांची घटती संख्या याकडे लक्ष वेधलं. त्यांनी मराठी एकीकरण समितीवर मराठी हिंदी भाषिक वाद निर्माण करून राजकीय फायदा घेण्याचा आरोप केला. त्यांच्या मते ही समिती केवळ आंदोलनं करून सामान्य जनतेला वेठीस धरते आणि शिवसेनेच्या मराठी उमेदवारांना पराभूत करण्याचा प्रयत्न करते. संजय राऊत यांनी अजित पवारांच्या संदर्भात उपस्थित केलेल्या शंकांना सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिलं. खुद्द शरद पवारांनी यावर भूमिका स्पष्ट केली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी CID चौकशीचे आदेश दिलेत. राऊत केवळ प्रसिद्धीसाठी असे संशय निर्माण करत असल्याचा आरोप सरनाईक यांनी केलाय. ह्या राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेची पकड ढिली होऊ दिली नाही आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जो पाया रचला होता तो भक्कम करत आज ठाणे महानगरपालिकेवर त्यांनी भगवा फडकवलेला आहे. शिवसेना भाजप युतीचे महापौर आणि उपमहापौर आज विराजमान होणार आहे आणि छत्रपती शिवरायांना अर्पण करून ते आता त्या ठिकाणी पीठासीन अधिकारी आल्यानंतर त्यांची अधिकृत घोषणा होणार आहे. परंतु संख्याबळ आणि त्याचबरोबर समोर कुणीही उमेदवार नसल्याकारणानं त्यांची जी नियुक्ती आहे ती अटळ आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जो अधोरेखित केलेला आहे ते कायम ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आज शिवसेनेचा हा भगवा आणि प्रामुख्यानं महायुतीचा भगवा ठाणे महानगरपालिकेवर झळकला आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत भटक्या श्वानांची संख्या वाढतीये. या श्वानांची देखभाल आणि काळजी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेत. या आदेशाचं पालन ठाणे महानगरपालिकेकडून होत नाहीये. या आदेशाचं पालन करण्यात यावं या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील प्राणीप्रेमींनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या भेटीत प्रधान यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी केली आहे. त्यावर राव यांनी प्राणीप्रेमींना केलेल्या मागण्यांबाबत अनुकूलता दर्शवून लवकरच निर्बीजीकरण केंद्र सुरू करण्याचं आश्वासन दिले. ठाणे शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर झालाय. या श्वानांची स्थानिक स्वराज्य संस्थांनी योग्य व्यवस्था करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. याबाबत ही भेट घेऊन आयुक्तांशी चर्चा करण्यात आली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना मनोज प्रधान म्हणाले की ठाणे शहरात निर्बीजीकरणासाठी भटक्या श्वानांना पकडून नेण्यात येतं, मात्र हे श्वान परत आणून सोडले जात नाहीत. त्यामुळे या श्वानांचं पुढे काय होतं याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता देण्यात येत नाही. वागळे इस्टेट भागात एक श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे, मात्र त्याची क्षमता अत्यल्प आहे. गर्दीच्या ठिकाणी असलेले भटके श्वान पकडून ते निवारा केंद्रात ठेवावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. मात्र ठाणे महापालिकेनं असं केंद्रच उभारलेलं नाही. भटक्या श्वानांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फीडिंग सेंटर्स उभारलेली नाहीत. भटक्या प्राण्यांसाठी ठाणे महापालिकेचं स्वतंत्र आरोग्य केंद्र नाही. नसबंदीचं प्रमाण वाढवलं जात नसल्यानं भटक्या श्वानांची संख्या आटोक्यात येत नाहीये. तसंच श्वानांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात आली असली तरी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच हे स्मशान उघडं असल्यानं अचानक एखादं श्वान दगावल्यास थेट जोगेश्वरी गाठावी लागते. मंगळवारीच असा प्रकार घडला, त्यामुळे ठाण्यातील स्मशानभूमी 2 सत्रात चालवावी अशा मागण्या आयुक्त राव यांच्यासमोर ठेवण्यात आल्यात. याबाबत राव यांनी अनुकूलता दर्शवली आहे. आयुक्त राव यांनी ठाण्यात 2 प्राणी आरोग्य केंद्र तसंच निर्बीजीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथे अद्ययावत केंद्र सुरू करण्यात आले, त्यामुळे तेथील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ठाण्यात कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन दिलं असल्याचंही प्रधान यांनी सांगितलं. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, शिरोडकर, आरोग्य अधिकारी प्रसाद इत्यादी उपस्थित होते.
2 दिवसापूर्वी आम्ही आयुक्तांना, आम्ही सगळे प्राणीप्रेमी आहोत, आम्ही आयुक्तांची वेळ मागितली होती. त्यांनी आज 1 तास आम्हाला नमूद केला होता आणि आम्ही येणार म्हणून त्यांनी काल देखील डिपार्टमेंटच्या बाकी लोकांना बोलवून त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी समजून घेतल्या होत्या. आमच्यासमोर काही मुद्दे होते. त्यात प्रामुख्याने स्ट्रे डॉग्सच्या फीडिंगचा एक मुद्दा होता. सोसायटीच्या आतल्या कुत्र्यांचा फीडिंगचा एक मुद्दा होता. आमचं आयुक्तांना म्हणणं हे होतं की एक ABC सेंटर आपल्याकडे वागयला आहे, पण ते सेंटर अस्तित्वात असून नसल्यासारखं आहे, तिथे काम होत नाही. आम्हाला फेज वाईज स्ट्रेस जर कमी करायचे असतील तर त्याची नसबंदी कशी करायची, आणि आज जर ती आपण सुरुवात प्रॉपरली केली तर एक 7-8 वर्षानंतर हा स्ट्रे डॉग्सचा विषय आपणहून संपेल, हे अशी आमची मानसिकता होती. ती चर्चा आयुक्तांबरोबर झालेली आहे. आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि इनफॅक्ट प्रसाद साहेब जे हेल्थ डिपार्टमेंटचे इन्चार्ज आहेत त्यांनी सांगितलं की आयुक्तांनी 1 कोटी रुपये मंजूर करून ती ABC सेंटर चांगल्या पद्धतीने कसं काम करेल त्याच्यावर काम सुरू होतं. दुसरं, सुप्रीम कोर्टचं जे एक जजमेंट आलेलं की हॉस्पिटल्स, रेल्वे स्टेशन्स, शाळेचे जिथे कंपाऊंडेड जागा आहेत तिथे स्ट्रे डॉग्स नसावे आणि त्यांना तिकडनं उचलून एका डेझिग्नेटेड जागी घेऊन जायला पाहिजे. तर आमचा त्यांना मुद्दा हाच होता की सर, सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स जर असतील तर आपल्याला त्या फॉलो केल्याच पाहिजेत, पण त्याच्या आधी तुम्ही अशा जागा तर नमूद करा, तिथे सगळ्या फॅसिलिटीज तर प्रोव्हाइड करा आणि मग उचला. आजच आम्ही इथे यायच्या आधी कळवा हॉस्पिटलमधनं 3 कुत्रे घेऊन जाण्यात आले. ते कुठे घेऊन गेले, ते कुठे ठेवत आहेत याची जानकारी कोणालाच नव्हती. तसंच काय होतं की कुठे ते स्टरलाइज करायला ज्या ठिकाणी घेऊन जातात, स्टरलाइज केल्यावर 5 दिवसानंतर त्यांना त्याच ठिकाणी परत आणून सोडायला लागतं. पण असं आमच्या निदर्शनास आलंय की तिथे एवढी कमतरता आहे सगळ्या गोष्टींची, हायजीनची वगैरे, की हेल्दी कुत्रे घेऊन जातात आणि जेव्हा ते परत येतात तेव्हा काही ना काहीतरी रोग त्यांना झालेला असतो. तर खूप सुधारणा करायची गरज होती. पण आयुक्त शिरोडकर मॅडम ज्या इन्चार्ज आहेत, प्रसाद सर, ते अतिशय पॉझिटिव्ह होते आणि आमच्या ज्या 99% मागण्या होत्या त्यांनी त्यांच्यावर पॉझिटिव्हली काम करायचं दृष्टिकोन त्यांनी ठेवला आहे. आणि ओव्हरऑल आजच्या मीटिंगमध्ये आम्ही सगळे ॲनिमल प्रेमी जेवढे आहोत ते डेफिनेटली आम्ही खुश आहोत. सर, पण एकंदर ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवारी 2 मार्च रोजी आयोजित करण्यात आलाय. नागरिकांनी मार्च महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच 16 फेब्रुवारीपर्यंत त्यांचे अर्ज, निवेदनं पालिका भवन, नागरी सुविधा केंद्र इथे 2 प्रतीत सादर करावी. निवेदन दाखल करताना अर्जदारांना प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1 ब सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1 ब नागरी सुविधा केंद्र इथे उपलब्ध करून देण्यात आले. मुख्यालयातील लोकशाही दिनात, परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केलेली आहेत, तसंच ज्या निवेदनावर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी पालिका मुख्यालयातील लोकशाही दिनात निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनात मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं अत्यावश्यक आहे. अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोकायुक्तांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं, तसंच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटरहेडवरील अर्ज, अंतिम उत्तर दिलेले किंवा देण्यात येणारे अशा प्रकरणी केलेला अर्ज, तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळकर यांची महापौरपदी तर भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर उपमहापौर पाटील यांनी कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला. परंतु निवड झाल्यानंतर कार्यालयात पदभार स्वीकारण्याऐवजी महापौर पिंपळकर या थेट मिरवणुकीत सहभागी झाल्या. त्या महापौर कार्यालयातील पदभार न स्वीकारताच तिथून निघून गेल्यानं वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात.
ठाणे महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सभा पार पडली. या सभेत शिवसेना पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर यांची महापौरपदी तर भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर उपमहापौर पाटील यांनी कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला, परंतु महापौर पिंपळोलकर या पहिल्या मजल्यावरील महापौर कार्यालयात गेल्याच नाहीत. त्या थेट पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झाल्या. त्या महापौर कार्यालयातील खुर्चीत न बसता तिथून निघून गेल्यानं वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकण दौऱ्यावर आहेत, त्यामुळे ते महापौर पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. या कारणामुळे पिंपळोलकर यांनी पदभार स्वीकारला नसून सर्वसामान्य महिलेला महापौर पदाची संधी देणारे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच हा पदभार स्वीकारण्याचं पिंपळोलकर यांनी ठरवलं असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. दरम्यान महापौर पिंपळोलकर यांना पदभार न स्वीकारण्यामागचं कारण पत्रकारांनी विचारलं असता पदभार अजून स्वीकारला नसला तरी आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत असं सांगत त्यांनी यावर अधिक भाष्य करणं टाळलं. शिवसेना भाजपामध्ये झालेल्या वादानंतर आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक झाली. आता विरोधी पक्षनेते पदावर दोन्ही राष्ट्रवादीच्या गटात दावे करण्यात येत आहेत. दरम्यान शरद पवार गटाचे जास्त उमेदवार असल्यानं हे पद याच गटाच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. MIMच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी अजित पवार गट विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात 28 जानेवारीलाच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट नजीब मुल्ला यांनी केला. आता पक्षाच्या मुख्य नेत्या सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून 2 दिवसात निर्णय घेऊ अशी माहितीही त्यांनी दिली. गेल्या निवडणुकीत 34 नगरसेवक निवडून आणणाऱ्या आव्हाडांना यंदा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 12 नगरसेवकांवर समाधान मानावं लागलं. शहरासह मुंब्र्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 8 नगरसेवक निवडून आलेत. मात्र गुरु शिष्याच्या या लढाईत मुंब्र्यात MIMनं मुसंडी मारत आपले 5 नगरसेवक पालिकेत पाठवलेत. पालिकेत महायुतीचेच महापौर उपमहापौर बसतील हे निकालाच्या दिवशी स्पष्ट झालं, पण प्रबळ विरोधी पक्षासाठी आवश्यक असणारं संख्याबळ कोणत्याही एका पक्षाकडे नाही. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे ठाण्यातही हे मनोमिलन होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग अधिक सुकर होणार होता. विरोधी पक्ष आणि स्थायी समिती ही दोन्ही पदं वाटून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात येणार होता. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर या विलिनीकरणावरून सध्या राजकारण तापलंय. याची झळ ठाण्यातही पोहोचेल असं वाटत होतं, पण पवार यांच्या अस्थिदर्शनाला आलेल्या गुरु शिष्यांनी एकमेकांना गळाभेट दिल्यानं मनोमिलनाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात. असं असलं तरी किमान विरोधी पक्षनेतेपद हाती राहावं यासाठी दोन्हींकडून प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 12 नगरसेवक आणि ठाकरे गटाचा 1 असे 13 नगरसेवक असून ही संख्या विरोधी पक्षनेतेपदापासून स्थायी समिती सदस्य स्वीकृत नगरसेवक बनण्यासाठी पुरेशी आहे. शरद पवार गट पालिकेतील तिसरा मोठा पक्ष आहे, त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत आली तर ताकद वाढेल असं शरद पवार गटाचे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितलं. मात्र या संदर्भातील निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचंही ते यावेळेला म्हणाले. मुंब्र्यातील बांद्रा पूर्वेकडील मेसर्स बिल्ड स्कायचर बिल्डर्स या विकासकानं ईस्टर्न फ्रीवे गोवंडी पूर्वस्थित प्रकल्पाचं काम करून असंघटित मजूर कामगारांचं कष्टाचं वेतन थकवल्यानं वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमान रिपब्लिकन श्रमिक कामगार युनियन आक्रमक झाली आहे. मजुरांच्या या आर्थिक आणि शारीरिक शोषणाविरोधात अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमान रिपब्लिकन श्रमिक कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भोलाभाऊ मंडल यांनी दिली आहे. ठाण्याच्या गडकरी रंगायतन इथे सर्व असंघटित मजुरांसमवेत पत्रकार परिषद घेऊन भोलाभाऊ मंडल यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईतील बांद्रा पूर्वेकडील मेसर्स बिल्ड स्कायचर बिल्डर्सनं केतन मुसळणे प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या गोवंडी पूर्वेकडील डोमॅन रियाल्टी या प्रकल्पावर ठेकेदार कृष्णा इंटेरियर्स आणि लक्ष्मी एंटरप्राइजेस आणि मेटल आर्ट ॲल्युमिनियम हार्डवेअर या 3 ठेकेदारांकडून काम करून घेतलं. मात्र त्यांना त्यांचे कोट्यावधी रुपयांचं बिल अदा केलेलं नाही असा आरोप करत भोलाभाऊ मंडल यांनी बिल्डरकडून मजूर आणि कामगारांच्या होत असलेल्या शोषणाचा पाढाच पत्रकार परिषदेत वाचला. बिल्डरचं वेतन न दिल्या कारणानं ठेकेदारसोबत काम करणाऱ्या मजूर कामगारांची परिस्थिती गंभीर बनली आहे. कामगारांच्या कुटुंबांची उपासमार होत असून त्यांच्या कुटुंबाचे आरोग्याचा विषय, त्याच्या लेकराबाळांना शिक्षणाचा
विषय कठीण बनलाय. इतर राज्यातून येऊन हे कष्टकरी मजूर आपल्या कुटुंबाचं भरणपोषण करतात, मात्र बिल्डरला त्याची खंतही वाटत नाही. या संदर्भात पोलीस ठाण्यात तसंच स्वाभिमान रिपब्लिकन श्रमिक कामगार युनियनकडे तक्रार आल्यानंतर बिल्डर दाद देत नसल्यानं युनियन आक्रमक झाली आहे. लेबर कॅम्पवर कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा नाहीत, त्यामुळे मजूर कामगारांना साथीच्या आजारांचा त्रास होतोय. कामगार आयुक्तांकडे कामगारांची नोंदणी न करता कमी वेतनात नवख्या ठेकेदारांकडून काम करून घेऊन कामगारांचं शोषण केलं जातंय. याकडे भोलाभाऊ मंडल यांनी लक्ष वेधलंय. बिल्डरच्या मुजोरी विरोधात प्रोजेक्ट डोमेन साईटवर मोर्चाकडून अर्धनग्न धरणं आंदोलन करण्यात येणार असून काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा युनियनचे अध्यक्ष भोला मंडल यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. अडचणी निर्माण होत आहेत तुमच्या साईडवरच्या, तुम्ही त्याचं आंदोलन उपोषण करणार आहात, काय नेमकं सांगायला, काय कामगारांना अडचणी होतात नेमक्या? सर, त्यांना अडचण म्हणजे कामगार कायद्याप्रमाणे त्यांचं राहण्याचा जो जागा आहे ते स्वच्छ पाहिजे, जो की हे लेबर कॅम्प व्यवस्थित ठेवत नाही. त्यांना मलेरिया, डेंगू या सगळ्या गोष्टीपासून त्यांच्यासाठी औषध एखादा डॉक्टर प्रोव्हाइड झाला पाहिजे कायद्याप्रमाणे. लिगली यांना कामगार चे सभासद नोंदणी मान्य कामगार आयुक्तकडे झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी न करता हे छोटे छोटे ठेकेदार लोकांना बोलून वर्क ऑर्डर प्रोव्हाइड करतात आणि मग 50 लाखाचं काम झाले 25 घे, 25 साठी मागा पडवतात. त्याच्यामध्ये आमच्या मजूर कामगारांचं शोषण होतं.